आदरणीय आदरणीय पवार साहेब, माननीय प्रतापराव पवार, मंत्रिमंडळातील माझे सहकारी माणिकराव कोकाटे, पंकजाताई मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजित जावकर, पीयूष सोनी, प्रशांत मिश्रा, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, कृषी विभागाचे उपस्थित असणारे किंवा राज्य सरकारच्या विविध विभागाचे उपस्थित असणारे अधिकारी वर्ग, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट याचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय विश्वस्त, तसंच विद्या प्रतिष्ठानचे उपस्थित असणारे विश्वस्त, परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित शेतकरी बांधव, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलात. मी देखील या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं ह्या कार्यक्रमाला माझा प्रयत्न होता देवेंद्रजींना बोलवायचं, परंतु काल पंतप्रधानांचा कार्यक्रम आला आणि त्याच्यावर थोडे आम्हाला कार्यक्रम बदलावे लागले. काल कबड्डीच्या स्पर्धेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्पर्धा दरवर्षी होती, तो कार्यक्रम घ्यावा लागला आणि मी माणिकरावांना, पंकजाताईंना, दत्तामामा भरणेंना विनंती केली की आपण आज जाऊया. पंतप्रधानांचा कार्यक्रम दुपारी त्यांच्या परवानगी घेतली कारण संध्याकाळच्या कार्यक्रमाला आम्हाला हजर राहता येत नव्हतं आणि कबड्डी स्पर्धेचं आम्ही उद्घाटन केलं. तेव्हा पंकजाताईंना आणि दत्तामामा आपल्या माणिकरावांना मी म्हणलं तुम्ही मुक्काम करा आणि कृषी 2025 या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या करता आपल्याला जायचं आहे आणि सकाळी आपण लवकर जाऊ. राजूदादांनी पण तशी मला विनंती केली होती की ह्यांना आण. दत्तामामाला पण मी आणणार होतो, पण आज त्याच्या विभागाचा आढावा बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अनेक विभागाच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. त्याच्यात आज नेमकी त्याचा विषय आला आणि त्याच्यामुळे त्याला रात्री परत जावं लागलं. आज इथं आल्यानंतर आपल्या बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं दरवर्षी आपण अशा प्रकारची प्रदर्शनं भरवतो आणि दरवर्षी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भर पडत चाललेली आहे. लाईव्ह कसं असू शकतं, इतरांची कृषी प्रदर्शनं असतात, मी पंकजाताईंना, माणिकरावला तेच सांगत होतो किंवा ती वेगळी असतात. आता सगळीकडेच नाशिकला होतं, पुण्यात होतात, मला वाटतं आता इंदापूरला पण काहीतरी आहे, इतरही भागात होतात, तो त्यांचा अधिकार आहे, ते करतात. परंतु प्रत्यक्षात इथं कशी ह्या जमिनीमध्ये फळं येऊ शकतात, भाजीपाला येऊ शकतो, फुलं येऊ शकतात, काय त्याला वापरलं पाहिजे, कुठलं त्यामध्ये बदल केले पाहिजेत, नवीन टेक्निक काय वापरलं पाहिजे. आता इथं आपण एवढे जण बसलोय, आपल्या सगळ्यांच्यात उंच असणाऱ्या माणसापेक्षा तिथला भोपळा, मला मगाशी राजूदादा सांगत होता, 9 फूट उंचीचा भोपळा, 9 फूट उंचीचा. जर कोणी सांगितलं तर ते म्हणतील दुपारीच ह्याला चढलेली आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, ही पाहिली पाहिजे. मी मगाशीच माणिकरावांना आणि पंकजाताईंना सांगितलं की रस्तोगीला तर मी पाठवणारच आहे. मी आजच कॅबिनेट मुख्यमंत्र्यांना विनंती केली, 5 वाजता आमची कॅबिनेट आहे, कारण मुख्यमंत्र्यांना दावोसला जायचं आहे परवा दिवशी. त्यावेळेस मी रस्तोगीला सांगणार आहे की कृषी विभागाची आत्ताच जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे, एकदा जाऊन तिथं पहा काय होऊ शकतं. आणि मग आपली विद्यापीठं आहेत, आपले जे काही, आता मगाशी बोलत असताना आमच्या बंधूंनी सांगितलं की त्या जो कांदा इथं दाखवला त्याचं संशोधन झालं माझ्या माहितीप्रमाणे नलवडे राजगुरुनगरला आणि तो कांदा काढल्यानंतर 9 महिने टिकतो. परंतु ते शेतावर माझ्या शेतकऱ्याच्या गेलं पाहिजे, ते आता इथून तिथं पाठवलं जातंय. तशा पद्धतीनं राजूदादांनी मगाशी मला वाटतं विदर्भातल्या पण, मला पंजाबराव कृषी विद्यापीठाचं पण काहीतरी सांगितलं की अजित तिथं खूप चांगलं संशोधन होतंय. माणिकराव, आता आपण सगळेजण 5 वर्षाच्या करता हे सरकार सत्तेवर आलेलं आहे
अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या आपल्या विभागाचा उपयोग सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत किंवा त्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एकनाथराव किंवा देवेंद्रजी आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू. तुम्ही पण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये मी मगाशीच राजूदादाला आणि आमच्या नलवडेंना सांगितलं किंवा तुम्ही नोट तयार करून द्या. माझा अर्थसंकल्प उद्याचा 10 मार्चला आहे. 3 मार्चला अधिवेशन सुरू होतंय आणि 10 मार्चला अर्थसंकल्पामध्ये पण काही गोष्टी मला टाकता आल्या. मी प्रताप काकांना पण विनंती करीन, आमच्या इथं असणारे श्रीयुत अजित जावकर डॉक्टर त्यांनाही विनंती करीन की थोडंसं टप्प्याटप्प्याने आपण जाऊ. जेवढं शक्य असेल साधारण राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेता इथं जे बदल होणार आहेत त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे. आणि म्हणून आम्ही पंकजाताई माणिकराव आम्ही सगळेच जण त्यामध्ये बारकाईनं त्या ठिकाणी लक्ष घालू. एकंदरीतच मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो, आता इथं नलवडे आहेत, नलवड्यांचं पण काम अतिशय उत्तम चाललेलं आहे. राजदादा त्याच्यामध्ये लक्ष देतोय. मगाशीच मला फिरत असताना आम्ही सगळं सांगत होतो दोघां मंत्र्यांना किंवा स्वर्गीय अप्पासाहेब काकांची आठवण ट्रस्टला गेल्यानंतर येतेच, कारण त्यांनी कशा पद्धतीनं तिथं उभं राहून सगळे खड्डे घेतलेत आणि ते काम उभं केलं. ह्याचे अनेक जुने लोक साक्षीदार आहेत. परंतु हे सगळं करत असताना त्यांचा स्वभाव माणिकराव म्हणले की मला पूर्वीपासून अप्पासाहेब काकांची ओळख आहे आणि ते आमचं सगळं चाललेलं होतं पाहणं. रणजित पण आला, त्यांनी त्याची घोड्याची आवड आहे तिथलं काहीच दाखवलं. राजूदादा सगळंच दाखवत होता. मला शेवटी आम्ही तिकडच्या फार्मवर गाईच्या फार्मवर जाताना माणिकराव म्हणतात की थोडासा अप्पासाहेब काकांच्या स्वभावातला काही भाग राजूदादाचा उतरला. म्हणलं का? नाही मला तसं जाणवलं. म्हणलं रणजित नाही, म्हणले रणजितमध्ये अजिबात काही उतरलेलं नाही. माणिकराव तुम्ही इतक्या लवकर ओळखू शकता मला तर काही गंमतच वाटते तुमची. मित्रांनो, गमतीचा भाग ह्याच्यामध्ये जाऊ द्या, परंतु ह्या कृषीच्या निमित्तानं प्रताप काकांनी पण सांगितलेलं आहे आणि खरोखरीच आम्हाला सगळ्यांना राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं करायच्यात. हे करत असताना राज्य सरकारकडनं आम्ही सगळेजण मिळून ते करून घेऊ. परंतु वेळ पडली तर देशाचे पण कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान त्यांचाही आता बऱ्याचदा माझा संबंध आलेला आहे आणि त्यांनाही ह्या क्षेत्रामध्ये खूप मनापासून रस आहे. कारण 13-14 वर्ष मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं. तिथला शेतीचा विकास दर फार चांगला आहे. म्हणजे मागे कोरोनाच्या काळात पण आम्ही बघितलं तर त्यांचा विकास दर तिथला शेतीचा अतिशय चांगल्या प्रकारचा GDP वगैरे होता. तशा पद्धतीनं त्यांची पण आपल्याला मदत ह्यामध्ये घेता येईल. मगाशी तर ताईंनी सांगितलेलंच आहे. एकंदरीतच बारामतीच्या परिसरामध्ये आपण मेडिकल कॉलेज काढलं, आयुर्वेदिक कॉलेज काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, आर्किटेक्ट कॉलेज काढलं, ॲग्रिकल्चर कॉलेज काढलं किंवा इतर वेगवेगळ्या फॅकल्टीज, लॉ कॉलेज काढलं. खूप काही वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बारामतीच्या मुलामुलींना किंवा परिसरातल्या मुलामुलींना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बारामतीच्या शैक्षणिक वैभवामध्ये भर घालण्यासारखं एक दर्जेदार पशुवैद्यकीय महाविद्यालय बारामतीमध्ये असावं असं मगाशीच मला राजूदादांनी पण बोलून दाखवलं. पंकजाताईंनी तर सांगितलं की आपल्याला द्यायचं आहे. मगाशीच मी त्यांना गाडीत बोलत होतो, ते म्हणले दादा ठीक आहे 2 देऊन टाकू, एक परळीला देऊन एक बारामतीला देऊ. म्हणलं हरकत नाही, हे असंच असतं आमचं. तर त्याच्यामुळं ठीक आहे, मग तुम्हाला तशी 2 द्यायची तर मी म्हणलं मंजुरी देतो फायनान्सची, कारण त्यात बारामती आहे म्हणल्यावर मंजुरी द्यावीच लागेल. त्याच्यावर परळीचाही फायदा माझाही फायदा, हरकत नाही. पण राजू दादा कुठलंही काम करताना तू मनापासून काम करत असतो, मी तर पहिल्यापासून पाहत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळं बारामतीकरांच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी उभं करूया. त्याच्याकरता पंकजाताई परवानगी देतीलच. तशा प्रकारचा प्रस्ताव नलवडे मागच्या वेळेस आपला आला होता, परंतु त्यावेळेस सगळ्यांचंच रिजेक्ट झालेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे. आता मात्र आपलं त्या ठिकाणी होईल. इतर कुठलीही कामं असली तर त्या कामामध्ये मनापासून पाठपुरावा करण्याचं काम नलवडे करत असतात आणि त्याला पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम हे माझ्याकडनं होत असतं. शेवटी ह्या भागामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आता इथं आपण 400चा सिंथेटिक ट्रॅक्स पण करतो ना, ट्रॅक एक चांगल्या प्रकारचा सिंथेटिक ट्रॅक पण करतोय. मला वाटतं 9-10
12 कोटी रुपये खर्च आहे, पण त्यालाही मी मान्यता दिलेली आहे. रस्ते आपण बदलतोय, सुधारणा करतोय. कुठल्याही बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रावर पण किंवा कुठेही जाताना लोकांना कुठली गैरसोय होऊ नये हा कटाक्षाने माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असतो. आणि त्यामध्ये सगळी कामं झालेली तुम्ही सगळेजण बघता. आपलं सगळ्यांचं काम बोलत असतं, कृषी विकास प्रतिष्ठानचं काम बोलत असतं, शारदानगर परिसरातलं काम बोलत असतं. आणि तशाच पद्धतीनं मी मगाशी म्हणलं, माणिकराव तुम्ही आता सूरज काहीतरी ह्याला गेलेला आहे मसुरीला, पण शनिवार रविवार त्याला येता येईल का नाही, आयुक्त आहेत ते आपले कृषीचे, त्यांनाही मी फोन करून सांगणार आहे की हे जे प्रदर्शन आहे त्या काळामध्ये तुम्हाला जर शनिवार रविवार तिथं सुट्टी असेल तर शनिवार रविवार येऊन ते प्रदर्शन त्या ठिकाणी बघा. आणि माणिकराव, जिल्ह्यामध्ये आपले कृषी अधिकारी जे आहेत आणि तालुक्याचे सगळे कृषी अधिकारी, या सगळ्यांना हे प्रदर्शन बघण्याचे आदेश उद्याच्या उद्या त्या ठिकाणी द्या, ह्यांनाही बघू द्या. कारण मी तर गेल्यानंतर आपल्या ह्यालाही सांगणार आहे खताळला की साखर कारखान्यांच्या सगळ्या शेतकी अधिकारी, केन डेव्हलपमेंट ऑफिसर आणि संबंधित लोकांनी तिथं जावं, ते बघावं कशा पद्धतीचा ऊस, कारण ते करणं काळाची गरज आहे. मगाशी पण प्रताप काकांशी आम्ही बोलत होतो, का तर ऊसाचं टरेज पण वाढलं पाहिजे, त्याला कमी पाणी लागतं, त्याच्यापेक्षा जास्त पाणी आपण देतोय, रिकव्हरी वाढली पाहिजे. कारण आज तुम्ही पहा, पूर्वीच्या काळामध्ये 1250 किंवा 2500चा कारखाना असायचा, आता एक एक कारखाना 25,000 टनाचा झालाय. म्हणजे 10 कारखाने तेव्हा एक कारखाना तो आहे. त्यामुळे ऊस तर लागणार. आपला माळेगावची 9,000 टनाची कॅपॅसिटी, पलीकडे सोमेश्वरची 9,000 टनाची कॅपॅसिटी, साखरवाडी मला वाटतं 9,000 का 8,000 झालेला आहे. अशा पद्धतीनं खूप कारखाने, ॲग्रोची कॅपॅसिटी वाढली, दौंडची कॅपॅसिटी वाढली, अबालकाची वाढली, असे प्रचंड मला वाटतं आता दौंड कारखान्याची म्हणजे भीमा पाट्याची पण वाढली, नाथ मस्कोबाची वाढली. त्याप्रमाणे आपल्याला ऊसाच्या क्षेत्रामध्ये देखील आमूलाग्र बदल करावे लागतील, बेण्यामध्ये बदल करावे लागतील. नवीन बेणं पण मी तिथं त्या बाबतीमध्ये बघितलं आणि तशा पद्धतीचं सुरूला कुठलं प्लांटेशन करायचं, खोडव्याला कुठलं प्लांटेशन करायचं, अडसालीला कुठलं प्लांटेशन करायचं. मला तर मगाशी दाखवण्यात आलं की एक नवीन व्हरायटी आहे, ती राजूदादाचं म्हणणं की तुम्ही म्हणले अडसाली घ्या, नंतर खोडवा घ्या, नंतर निडवा घ्या, नंतर भडवा घ्या. ते म्हणले 4 पिकं काढली तरी बिघडत नाही. मला वाटतं कोल्हापूरच्या भागात तसं केलं जातं, परंतु त्याचं टनेज वाढेल अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याचा खरोखरीच फायदा माझ्या या महाराष्ट्रातल्या नव्हे तर या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. आज मुलं मुली देखील तिथं ॲग्रिकल्चर कॉलेजची उभी होती, त्यांनी पण खूप काही गोष्टी केलेल्या ते सांगत होते. आणि विशेषतः यावर्षी शेतीच्या विकासासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, AI नवं आकर्षण आहे या कृषी प्रदर्शनात असणार आहे आणि आम्ही ते पाहिलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रदर्शनाला एक वेगळ्या प्रकारची उंची प्रताप काकांच्यामुळं प्राप्त झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये राजूदादा आणि नलोडे साहेबांचं पण योगदान आहे. जागतिक पातळीवरचा जर विचार केला तर जगभरात शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातोय आणि त्या तुलनेत आपल्या देशात मात्र शेतीत आणि संशोधन आणि तंत्रज्ञानाचा फारसा वापर होत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता सुदैवाने परिस्थिती बदलतीये. शेतीसमोर दुष्काळ, पावसाची अनियमितता, घटत जाणारं जमीनचं क्षेत्र ही प्रमुख आव्हानं ही आहेतच. आणि या आव्हानावर मात करून आपल्याला शेतीची उत्पादकता वाढवावीच लागेल. त्याकरता राज्य सरकारला काम करावं लागेल, त्याकरता केंद्र सरकारला त्या ठिकाणी काम करावं लागेल. लाखो शेतकरी ह्या दरवर्षी कृषी प्रदर्शनाला भेट देत असतात आणि त्याच्यातनं बरंच काही नवीन शिकण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी त्या बाबतीमध्ये करत असतात. एकंदरीतच इथून पुढच्या काळामध्ये देखील ज्या ज्या गोष्टी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट किंवा कृषी विज्ञान केंद्र ह्या सगळ्याच संस्थांना लागेल त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वोपरी सहकार्य कालही करत होतो, आजही करतोय, उद्याही मी करत राहील. त्याबद्दल तीळमात्र शंका कुणी मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही. आणि हे फक्त शेतकऱ्याच्या बांधावर नेण्याच्या दृष्टिकोनातून देखील
काय पावलं उचलावी लागतील, त्याच्यामध्ये काय बदल करावे लागतील, ह्याच्याबद्दलची साधक बाधक चर्चा ही सगळ्या सहकारी मित्रांशी करून मान्यवरांशी करून त्यामध्ये आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आज हे सगळं करत असताना मगाशी माझ्या भाषणाच्या आधी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे विशेषतः आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ज्यांनी डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थिनींचा गोल्ड मेडल म्हणून जो सत्कार करण्यात आला, त्यांचंही मी सर्वांचं अभिनंदन करतो. त्यांचंही मी मनापासून कौतुक त्या मुलामुलींचं करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांना मनापासून शुभेच्छा देखील देतो. आणि ह्या नवीन नवीन गोष्टीची दालनं आज सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुम्हाला उघडली जातात. त्याचा फायदा मात्र माझ्या शेतकऱ्याच्या मुलामुलींनी घेतला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं करतो. खरं तर मगाशी सकाळी आम्ही 7:30ला त्याचं उद्घाटन केलेलं आहे, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या साक्षीनं 12 कृषी विज्ञान केंद्राचं कृषिक 2025 ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि त्याचा पुरेपूर लाभ सर्वांनी मनापासून घ्यावा. आपल्या ज्ञानात नवीन नवीन भर, प्रत्येक दिवशी नवीन शिकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. त्याबद्दल माझ्या वडीलधारी शेतकऱ्यांनी, तरुण शेतकऱ्यांनी, मधल्या वयातल्या सगळ्याच बंधू भगिनींनी त्या गोष्टीचा निश्चितपणे फायदा घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय साहेब यांना विनंती करते की त्यांनी